प्रतीक्षाने माझ्यासाठी तूप आणलेलं आहे. दाखव कोणतं तूप आहे. पतंजली. माझा चेला बघा, हा विचार सगळं काही कारभार सांभाळतोय आणि आज पण हा बघा हाच गाडी चालवतोय. तर मला खूप अभिमान आहे माझ्या चेल्यावर, तिथं अधुरं राहिलेलं नाही आता. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. स्वागत करतो आपलं आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, 2 दिवस झालं माझी खूप तब्येत खराब आहे, पोट दुखत होतं, त्यामुळे मी 2 दिवस ड्युटीला पण नाही गेलो आहे. सकाळ संध्याकाळ कोणत्या ड्युटीला गेलो नाही. तर आज थोडं जरा बरं वाटतंय. आज औषध वगैरे घेतली. औषध तर काल पण घेतली होती, कालच दवाखान्यात जाऊन आलो, पण तरी पण काही बरं वाटत नव्हतं. आज थोडं बरं वाटतंय. आता नाश्ता वगैरे केला तरीसुद्धा मला चक्कर लागले. तर आज मी घरीच आहे, आज मी आराम करणार आहे फुल दिवस. आणि इकडे बघा प्रतीक्षा पण तयार झाली आहे आणि आज लक्ष्मीचा उपवास आहे, त्यामुळे तिने पूजा मांडते इथं. मोबाईलमध्ये तिने गाणे लावले देवाचे. आणि हा माझा बारीक भैरव. अय भैऱ्या, ऐ आज शाळेत नाही जायचं तुला? शाळेत नाही जायचं आहे? मग तयारी कर ना. आज ड्युटीला सुट्टी मारली म्हणून बऱ्याच दिवसानंतर, जवळपास 1 वर्षभरानंतर आज मंदिरात जाऊन आलो मी महादेवाच्या. आणि आज तब्येत पण खराब होती, 2 दिवस झाले. काय हे का? हां तर आज सुट्टी मारल्यामुळे म्हणजे आज मंदिरात जरा वेळ भेटला आणि पूर्ण 1 वर्षानंतर आज मंदिरात जाऊन आलो आहे. तर खूप जरा फ्रेश चांगलं वाटतंय. जरा प्रतीक्षाची पोथी वाचन चालू आहे. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीची आता मला येते चक्कर, तोपर्यंत मी औषध घेतो आणि मग प्रतीक्षाची पोथी वाचन झाली का त्याच्याकडून डोक्याची मसाज करून घेतो. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसते आणि राणी ओरडते, ए थिरडे, कशाला ग आलीस? जा इथून, उठ म्हणते ना, जातीस की नाही? दुसरे घर नाही दिसले तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले, कपाळावर आड्या पसरवल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष घरात पोथी वाचन चालू आहे आणि हे दोघं बघायचं बाहेर करताय. हे वर कुठं चालला? खाली 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 आहे, खाली आहे. नको ना, शंतनू तर खाली आण, खाली आण त्याला. मला सांगा नेमकं. रत्न खचित भोरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशवरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजून तीन पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मा कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरोवर सोंड. तर मित्रांनो, काल बिलकुल बरं वाटत नसल्यामुळं प्रतीक्षाने पूर्ण अंगाची मालिश केली नरोत्तम तेल लावून. आणि आज सुद्धा डोकं असं गरगर फिरत होतं, तर बिचारीने डोक्याची पण मालिश करून दिली आहे. आणि आता बघा मुलाच्या शाळेचा टाईम झालेला आहे. आवाज शांतनु तयार झाला आहे. प्रतीक्षा बॅग घेऊन उभी तिची. तर आता यांना सोडून येतो इथे शाळेमध्ये. मग तिकडून आल्यावर थोडंसं जातो जरा 14 नंबर गल्लीत, थोडी चक्कर मारून येतो आणि मग त्यानंतर आराम करतो. तर मित्रांनो, शत्रू शाळा सोडून आलो आहे आता. प्रतीक्षाने माझ्यासाठी तूप आणलेलं आहे. दाखव कोणतं तूप आहे. पतंजली. आणि छोट्या डॉरने बघा चॉकलेट खाल्लंय बघा, तोंड बघा याचं. काय खाल्लं, काय खाल्लं तू, काय खाल्लं? काय 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 खाल्लं? चला घरात बघ किती घाण करून ठेवली तू. मग मी आता पचा मारला होता ना. चला घरात चल. प्रतीक्षा एकदा पान दे बरं, अर्धा ग्लास.
तेव्हा माझ्या चक्कर येतं म्हणून प्रतीक्षाने चॉकलेट घेतले डेअरी मिल्क. स्वयंपाक काय केला ना? वरणपोळी देऊ का लगेच फोडणी खाऊन आता? नाही आता नाही, जाऊन या मग खा. नंतर खाईन आता तिकडून आल्यावर. खाऊन आल्यावर झोपा लागेल ना. मला नाही वाटत संध्याकाळी ते जाऊ नका. हा कुठं गेला? होय घरात चाल, होतो घरात. चल लवकर आला का? पाणी आता ग्लासात पडलं. ठीक आहे, थँक्यू. खा. तू माझी खूप काळजी घेते. खापा. हे तुझं काय रे? थँक्यूच्या मध्ये येतो बाबा. दे दे नको देऊ त्याला, माझं ते चॉकलेट. सोड सोड, चल सोड. फोड दे चॉकलेट, खाऊ आपण. फोडून दे बेटा. आणि ते फोडून देतो, फोडून देतो ना तुला, खोलून देतो ना चॉकलेट. आता नाही भेटत तुला, जाय ठेंगा घ्या आता. आता नाही भेटत, मी खाऊन घेतो आता. बरं ना, देतो देतो देतो, खोलून ना, खोलून देतो ना. तर मित्रांनो आलो आता 14 नंबर गल्लीत फिरून आणि घरी आलो. तिकडं चांगलं खायला होतं माझ्या बहिणीच्या घरी. माझी बायको काही आणायला असेल मग तुम्ही चांगलं. नाही, पण माझ्या बायकोला मला आहे ना वरण आणि काय चपातीच खाऊ घालायची होती, म्हणून तिने मला तसंच घरी बोललं. तिला वाटतं तिने जे केलं ते प्रत्येक गोष्ट चांगली म्हणून खाल्ली पाहिजे मी, भले तसं बी बनवली. हां बरं. तर मित्रांनो बघा, हे वरणमध्ये चपाती चुरून दिलेली आहे. आता याच्यावर भागू नये मला, आज हिचा उपवास आहे म्हणून बघा याने चिप्स आणि शेंगदाणे तळले. आपल्यासाठी चांगला चांगला माल घेतला त्याने खायला. मला वरण खाऊ घालते. तर या मित्रांनो जेवायला. तर मित्रांनो आता आलो ड्युटीला आणि 2 दिवसाच काही गाडी चालली नाही. हा माझा चेला बघा, हा विचारा सगळं काही कारभार सांभाळतोय आणि आज पण हा बघा हाच गाडी चालवतोय. तर मला खूप अभिमान आहे माझ्या चेल्यावर, तिथं अधुरा राहिलेलं नाही आता. तर मित्रांनो लाईक करा माझ्या चेहऱ्याला. आणि आता सध्याला मी फ्रोझन मॉलजवळ आणि आता पोचणार जे आम्ही गोडाऊन चाललो आहे. आता इथून सगळं पुन्हा जेवढा पण पुन्हा राऊंड आहे, पुन्हा गाडी हा स्वप्न चालणार आहे. कारण की आज पण माझी तब्येत थोडी नरम गरम आहे, तरीसुद्धा मी आलो आहे सोबत. बघायची गाडी चालवणं बघा. जय श्रीराम. हे बघा, म्हणजे कुठे ना कुठे मी जीव लावलेला याला वायाने गेला. गाडी चालवतो विचार व्यवस्थित, त्याला शिकवलेलं म्हणजे वायाने गेलं. समोर का दमाना एकदम ओके गाडी चालवतो, काही टेन्शन नाही. पहा मित्रांनो पट्ट्या, जाऊ दे मागे, जाऊ दे जाऊ दे. बस 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 बस. नहीं तुम्हें चाहिए क्या? एक दो चाहिए तो उतार लो. काल होते ना तर मित्रांनो माझ्या पठ्याला मी धन्यवाद मानण्याची माझी इच्छा आहे. 2 दिवस झाले सगळा माझा कारभार तो सांभाळतोय. तर कसं वाटलं तुम्हाला जी गाडी चालवणं ते कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटू परत पुढच्या म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.